खरं सांग काय दोष येतात? अहो तुम्ही जर पाहिलं असतं तर मला कशाला वेळ आली असती शेतात जायची. खरंय खरंय बाई मला आहे ना या माणसाचा बरं वैताग आलाय बाई. येऊ दे वाईटाग आता काय करते थोड्यासाठी जा आलाय अर्धा आयुष्य कडे जाईन हळूहळू जा. रोज दारू पिऊन येतात ते आणि कारण पण सांगत नाही मी विचारलं तर. आता तुम्हाला तर सगळंच माहितीये. आई बापांच्या विरोधात जाऊन लग्न केलंय मी आणि या माणसाने घरात होतं नव्हतं ते सगळं गमवलं. बघ तू सुधर दारू सोड थोडे दिवस घराचं कामकाज काढ. नाही तुला मदत केली तर तुझा मित्र नाही. चालतंय सुधारणार मी सुधारणार. बाप जर घरात घेत असेल ना शपथ सुधारणार. जिसके लिए कोण निघाले वर तोंड घेऊन कुलूप लावून. अरे मी आलोय कुलूप जर तो लावलं तर मी कसं घरात जाणार आहे? अहो शेतात निघाले मी कुठं जाणार आहे मरायला? मला सांग सतत तुझं शेतात काय असतंय? अहो शेतात कशाला जातात? आता मला काय माहिती तू काय सांगती? मी कधी आलोय तुला पाहायला? खरं सांग काय दोष येतात? अहो तुम्ही जर पाहिलं असतं तर मला कशाला वेळ आली असती शेतात जायची. खरंय खरंय मी पाहायला यायला पाहिजे बरं का शेतात. अरे पण नाही ना माझे काम. बरोबर आहे तुमच्याच्यानी काम नाही होणार. तुम्हाला दिवस रात्र नुसतं ढोसायला लागतं ना. मग कसं होईल काम? तुला सांगतो लोक चहा प्यायचा चहा बावळ दिसती. रोज 90 घेतली पाहिजे 90 सगळं अकल आहे का? बरं सगळं मरू देते लोकांचं. तू कुलूप लावून कुठं चालली शेतात. आता तो कुलूप जर लावलं तर मी घरात झोपायचं कसं? अहो मग तुम्ही पण चला शेतात. मला नाही यायचं शेतात. मला आहे ना त्या बापाला फोन लावून दे बरं. कशाला? ते चाललं ना 17 लाख रुपये मागायचे. जरा लाव फोन अर्जंट आहे जरा लाव. पुरतील का तेवढे 7-8 लाख? पुरतील. अगं मग आता पत्रे बदलावं लागते ना आपल्याला. किती दिवस असेच राहायचे कोपीत तुम्हाला सांग बरं. अहो मग आता घर पण त्यांच्याकडूनच घ्यायचं का? त्यात काय एवढं? अहो मला एक सांगा त्यांनी दिलं नव्हतं का आपल्या लग्नात सगळं? अहो तुमच्यावर प्रेम होतं म्हणूनच मी लग्न करून आले होते ना तुमच्या बरोबर. ह्या दारू पायी तुम्ही सगळं घालवून टाकलं. अहो पण मला एक सांगा तुम्ही दारू पितातच कशाला? दारू पितो कशाला त्याचं कारण एक. पण जाऊ दे मला नाही सांगायचं. जाय बरं तू शेतात आहे ती चावी जाय तू हाय माय खिशात दुसरी चावी. बाई मला आहे ना या माणसाचा बरं वैताग आलाय बाई. येऊ दे वाईटाग आता काय करते थोड्यासाठी जाय आलाय अर्धा आयुष्य कडे जाईन हळूहळू जा. जाऊ दे आता याला खरं कारण कसं सांगू या दारूचं? माझं बिल प्रेम आहे का बायको? नाही सांगते सगळ्या गोष्टी तुला. देव बी ना अंत पाहतो का आपला? मला मी वाटतं दारू सोडा पण या देवाला कुठं काळजी आपल्या संसाराची. जेवण तयार केलं असं बायकोनं जेवण घेतो. अहो बरं झालं भाऊजी तुम्ही मला भेटले. मला खूप महत्वाचं बोलायचंय तुमच्या बरोबर. हा बोला ना वहिनी. अहो भाऊजी तुमचा मित्र कृष्णा बघा ना ऐकतच नाही. रोज दारू पिऊन येतात ते आणि कारण पण सांगत नाही मी विचारलं तर. आता तुम्हाला तर सगळंच माहितीये. आई बापांच्या विरोधात जाऊन लग्न केलंय मी आणि या माणसाने घरात होतं नव्हतं ते सगळं गमवलं. तुम्हीच बघा ना काय ते. आता कसं आहे वहिनी तुम्ही तुमच्या मनाने लग्न केलंय. आता आम्ही तरी काय बोलणार बाबा? अहो मनाने लग्न केले पण तुम्हाला माहिती तुम्ही होतात की. तुम्ही पण यायचेत ना त्यांच्या बरोबर कॉलेजला चक्रा मारायला. हे बघा आता मी त्याला समजून सांगू शकतो. समजलं तर ठीक नाहीतर आता मी तरी काय करू शकतो? अहो भाऊजी असं काय म्हणता तुम्ही काय करू शकतो? अहो तुमचा बालपणीचा मित्र ना तो. तुमचा जिगरी मित्र आहे ना तो. मग तुमचं ऐकणार नाही का तो? आणि तुम्हाला तर सगळंच माहिती तुम्ही होतात ना. वहिनी तुमचं सगळं कळतंय मला पण आता तुम्हीच सांगा बरं तो काय आता समजून सांगण्याच्या वयाचा आहे का? तुम्ही आधीपासूनच त्याला धाकात ठेवायला पाहिजे होतं.
असं केलं नसतं त्याने. आता तो परत आवाक्यात येईन का नाही काय माहिती. अहो भाऊजी, प्रेम होतं म्हणूनच कधी धाकात नाही ठेवलं ना. पण आज त्याचे काय दिवस आलेत आमच्यावर. अहो पत्र्याच्या घरात राहायची वेळ आली. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणते, बघा ना, थोडं समजून सांगा ना त्यांना. बरं नका काळजी करू, एकदा प्रयत्न करून बघतो. ऐकलं तर ऐकलं, नाही तर मी पण नाही काय करू शकतो. बोलतो मी त्याला, नका काळजी करू. हो याच चल. हां काय आयुष्यात करून ठेवलं काय माहिती. नमस्कार नमस्कार. मित्राला विसरला की तू? बघा आता मित्राला कसं विसरून चालेल. तेच बघत होतो, म्हणलं भानावा आहे का नाही. आयला म्हणजे आता मी भांडणार नाही. अरे रव्या, तू बालपणीचा मित्र आहे. आता नेमके काय होतं, माझी उंची वाढली ना खूप. हा ते लहान लहान राहिलेले लोक मला सातत्याने भेटता येत नाही त्यांना, नाही का. मी नवऱ्यापासून सायकलवर फिरायला सुरुवात करतो, म्हणजे तुमच्यासारखे लहान राहिले लोक मला रोज भेटतील. अरे जरा सुधर सुधर. काय लोक कुठं चालले, तू कुठं चाललाय. आपण जिगरी मित्र होतो ना. खरंय खरंय होतो ना. होतो ना. मग मी कुठं काय म्हणलोय. अरे मग कशाला तुझ्या त्या बायकोचे एवढे हाल करतो. रोज ढोसून येतो, पिऊन येतो. अरे तू अजूनही त्या पत्र्याच्या घरात राहतोय, जरा काहीतरी बघ. तुला कोणी सांगितलं? तू तर फिरकत नाही माझ्या घराकडे. मला काही दिसत नाही का माझा मित्र कुठं राहतो आणि काय करतो. हे ना सांगितलंय ना, मारला पाहिजे. अरे आमच्या घरची परिस्थिती तुला काय तिने सांगितलंच ना. 100% तुला सांगतो, हिला सांग त्याला सांग. अरे काय फरक पडतो सांगितलं म्हणजे. सांगितलं ना. तू वागतोयस तसा ना. अरे पत्रे नीट, तुला पत्रेचं घर तुला नीट बांधता आहे ना. आणि तू सांगायला लागला कसं बांधायचं तू मला सांग ना. मग मला कोणाचा आधार आहे का. ती मग आलेलो मॅरेज करून माझ्यासोबत. मग तिच्या बापाच्या घरी प्रॉपर्टी होती, ते का तिच्या बापान काय मला. अरे मग लव्ह मॅरेज केलं ना तू. स्वतःच्या हिमतीवर तिला जगवायचं होतं, नीट चांगली ठेवायची होती ना. स्वतः ढोसून येतो. अरे एक वेळचं जेवण तरी नीट भेटतं का तुम्हाला. तिच्या बापाने दिल्याचं दुःख नाही रावे. मग कशाचं दुःख आहे तुला. तिच्या बापाने मान्य केलं रे आमचं लग्न झाल्यावर. काही दिलं नाही याच्यातही वाईट नाही वाटत. अरे पण माझ्या बापाने मला घरात नाही ठेवलं रे. शेतात एक पत्र्याचं घर दिलं बांधून, आणि तिथं राहायला हवं का ते. त्याची लाज वाटते आणि त्याचं टेन्शन येत नाही. तू लाज कसली वाटून घेतो. मग पितो मी. मला सांग, मग ह्याचा उपाय पिणं आहे का. काय करू मग तू सांग ना. मला लाज वाटते राव. अरे तुझ्या मागे कोणाची तरी जबाबदारी आहे, तुझ्या बायकांची. खरंय खरंय. त्यासाठी तू जर रोज ढोसून आला तर कसं होईल. आज तुझे आलेत, अजून पुढे आयुष्य जायचंय तुझं. त्याला काळजी पाहिजे ना. अरे तुला काळजी आहे का ते सांग. त्याची काळजी सांगतोय तू. हे बघ, मित्र आहे म्हणून मी तुला सांगतो, कारण तुझ्या लग्नाला मी पण होतो. हे वागणं सोडून दे, कळलं का. आणि ते जरा सुखात ठेव. तुम्ही मित्र मध्ये राव कवा तरी. लय मित्राचे वाईट दिवस चालू. येतो ना. थोडं सुधरून दाखव. तू सुधरून दाखव, लगेच तुझ्या मदतीला येतो. तू सुधर, दारू सोड थोडे दिवस, घराचं कामकाज काढ. नाही तुला मदत केली तर तुझा मित्र नाही. चालतंय, काढतो मी बांधकाम. बायकोच हाल करू नको, लक्षात घे. बर बर. मित्र सांगत येत बरोबर आहे बरं का. कधी कधी बुद्धीला पटत, कधी कधी नाही पटत. संगे हे संगी ना एकदा तरी कुठले पाहिजे. सातत्याने कुलूप लावून कुठंच बरं जात असून मग काळजीच नाही राहिली. तोडू का याला. संगे कुठं गेली बाई. आले का ढोसून आज पण. कुठं गेली होती तू. अहो तुम्हाला काही माहिती नाही का, मी शेतात गेले होते. शेतात. बर इकडे आई मला सांग, नाही इज्जत घालते का तू माझ्या मित्रांसमोर. अहो काय केलं मी आता. काय केलं त्या रागाला काय सांगितलं तू.
काय सांगितलं ना गावाला मग येतच घालती ही गरमी दाखवते माझ्या मित्राला तू पत्रे ओले मग आपली खाली अहो आता जे आहे तेच सांगितलं ना मी, काय सांगितलं दुसरं? काय झालं मग इज्जत घालते मित्रात ते उच्च लेवलचे माणसं आहे त्यांना इज्जत नको घालीत जाऊ समज हे गरमी म्हणजे दाखवत नाही त्याला अजून सांगितलं सुद्धा नाही मी इकडे पडत राहतोय. अहो तुमचा बालपणीचा मित्र आहे तो, आता त्याच्यापासून काय ह्या गोष्टी लपवायच्या आहेत? ते मला नको शिकू तू तुला जर अशा मग इज्जत घालायची असेल ना निघायचं लगेच पिशी भरून समजलं ना. हा आणि तुला आता परत सांगतो कोणत्या मित्राला जर परत सांगितलं आई, अशी मारेन विचारूच नको. अरे काय करतो? काय नाही तिला समजून सांगत होतो 2 गोष्टी. हे असं समजून सांगत होता का? अरे मग चव घालतीस मग काय चव घातली रे? बघ ना मग ह्या गरिबी बद्दल तुला सांगितलं तिने. हा काय गरज हिला सांगायची? हा पंचायती करते नुसती तिकडं रानात काम करायचं वर तोंड घेऊन जाते तर तसेच जायचं तिकडं. काय आलं तुला सांगायला पाहिजे तिने. म्हणजे गरिबीची तुला लाज वाटते वय? आणि मग अरे काय मग इज्जत बिजत आहे का नाही? पंचक्रोशीतला प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे मी. 3 वेळा सरपंच उभा राहिलो आहे सरपंच पदासाठी. पडलो तो भागवेगळा आहे का नाही मग इज्जत काय? अरे जरा लाज वाटू दे रे. तुझ्यासाठी ही सगळं अख्खं घरदार सोडून आली इथं आणि तू तिचे हाल चालवलेत वय रे. काय करीन ती? असं तर रोजच तू बेवड्यावानी पिऊन आला. हा काय करेन ती? अरे काय बोलू मी आता काय पर्याय नाही माझ्याकडे दारू प्यायल्याशिवाय. आणि मला सांगतोय मला घरच्यांनी असं केलंय घरच्यांनी तसं केलंय म्हणून मी पितोय. अरे तू नीट वागला तर घरचे पण मदत करतील ना तुला, का सोडून देतील असंच? अरे पोटचा लेकरू आहे ना तू. म्हणजे मी दारू सोडलो मा बाप मला घरात घेईन? अरे का नाही घेणार? हा अरे त्यांना पण वाटतं एकुलतं एक पोरग आहे चांगलं व्हावं चांगलं काम धंदा करावा. हा राग असतो थोड्या दिवसापुरताच असतो पण कोणी कोणाला असं वाईट टाकून नाही देत. पण तू सुधर. मी सुधरतो राव्या माझ्या बापाला बोलशील का रे मला घरात घ्या म्हणून? बोलतो ना पण तू सुधरून तर दाखव. सुधारणार मी सुधारणार. बाप जर घरात घेत असेल ना शपथ सुधारणार. माझ्या बापाला एकदा बोल म्हणा एक संधी दे म्हणा माझ्या बायकोला भारी लय कामदार आहे म्हणा तिच्यासोबत लग्न केलं मग घराच्या बाहेर नका काढू म्हणा त्यांना. तू समजून सांग एकदा. त्याच्यामुळे दारू पितो दुसरं काय नाही शपथ दुसरं काय नाही. मला तसं पहिल्यापासून सवय नाही. मला खंत वाटते रे एवढा जिगरी यार अख्ख्या गावाला माहिती आहे आपण एवढं शिक्षण झालंय आपण 10 रुपये पार वाया गेला रे तू. तू बघ मला माहिती आहे तुझी क्वालिटी काय. तू आज दारू सोड उद्यापासून माझ्यासोबत ये कळलं का? सगळं घरदार होईल सगळ्या गोष्टी होतील जागच्या जागी. तुला चांगल्या जागी चिटकून देतो फक्त असा घरात बायकोला त्रास करू नको. अरे माझ्या बहिणीवाणी ती जर सुधारलं नाही तू हे बघ आजही तुला सांगतो माझ्या बहिणीवाणी ती मी तिचा सगळा सांभाळ करेन. नाही नाही मी सुधारतो. माझी अडचण फक्त एकच आहे बापाला तेवढं बोल यार बापासाठी. तू मला फक्त शब्द दे सुधरून दाखवतो म्हणून. दिला शब्द दिला मी तुला शपथ सांगतो मी सुधारणार. हा मग तुझ्या बापाशी मी बोलतो आणि तुला तुझ्या कामधंद्याचं पण बघतो. चाल चल परत त्रास देऊ नाही त्यांना नाही. अहो माझी पण फक्त हीच इच्छा आहे की तुम्ही दारू सोडावी. तुम्ही दारू सोडली ना मग बघा आपण दोघं मिळून कष्ट करू आणि आपला संसार फुलवू. तू आता काळजी नको करू. आजपासून मी दारू सोडलीच म्हणून समजाव. आजची क्वार्टर शेवटची होती ती आता परत नाही. लय दिवस काढले काय या बेवड्यासोबत पण आजपासून नाही काढायची वेळ येणार तुला. हा चालेल. तुला आहे ना चांगली परिस्थिती झाली ना एक खोट आहे ना खरं करी ना काळजी नको करू. हा हो उघड कुलूप.